व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर आणि माझ्यासमोर जमलेले सर्व शेतकरी बांधव, मी जास्त वेळ न घेता, आम्हाला माहिती आहे की आपण बऱ्याच वेळापासून इथं थांबलेला आहात आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एवढ्या वेळापर्यंत शांत आहात हे फक्त एकाच कारणासाठी की तुम्हाला सेंद्रिय दूध उत्पादनाबद्दल खूप प्रकर्षाने जाणून घ्यायची इच्छा आहे आणि त्यामुळे तुम्ही सर्वजण इथं मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात. या चांगल्या मूडमध्ये मी थोडं सुरुवात करतो की जनरली सेंद्रिय उत्पादन जेव्हा आपल्याला करायचं असेल तेव्हा आपल्याला थोडं फास्टमध्ये जातो याच्यासाठी की ह्याची जी मार्गदर्शक तत्त्व जे आहेत, याची जी गाईडलाईन्स जी आहेत ती ते आपण नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन याच्या हे जे नॅशनल गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार आपण हे करतो आणि त्याच्यामध्ये काही ज्या गाईडलाईन्स आहेत त्याचा आपण मी फक्त थोड्या विषयात मी टच करेन आणि नंतर आपण प्रश्नोत्तरांकडे वळू. सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की जेव्हा आपण सेंद्रिय उत्पादन करतो किंवा सेंद्रिय पशुसंवर्धनाचा जर विचार करतो तर त्याच्यामध्ये शेतकरी पालकाकडे किंवा मग पशुपालकाकडे आपली स्वतःची जमीन असणे आवश्यक असते, कारण विदाऊट जमीन किंवा जमीन नसताना सेंद्रिय उत्पादन पशुपालनामध्ये होत नाही. दुसरं म्हणजे सेंद्रिय पशुपालन ज्यांना करायचं आहे त्यांच्याकडे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित करण्यासाठी चारा आणि त्या अनुषंगाने सेंद्रिय उत्पादनाला पूरक अशी उत्पादन पद्धती म्हणजे ॲग्रिकल्चर जी आहे ती असायला पाहिजे आणि त्याचाच अर्थ जे म्हणजे की मिश्र उत्पादन पद्धती आपल्या त्याच्यामध्ये असायला हवी. जनरली आपण हा शेती पूरक व्यवसायाचा करता जेव्हा आपण ॲग्रिकल्चरच्या एक सपोर्ट म्हणून जेव्हा आपण ॲनिमल हजबंड्रीकडे बघतो आणि आपण जेव्हा विचार करतो की ॲनिमल हजबंड्री सस्टेनेबल होत नाही आहे फार मोठ्या प्रमाणात आणि त्याला जर सस्टेनेबल करायचं असेल तर त्याला कॉस्ट इफेक्टिव्ह करावं लागेल. कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे आपल्याला ते परवडलं पाहिजे, आपल्या जो दाम आहे त्याला भेटतो तो आजकाल परवडला पाहिजे. आज जर आपण मार्केटमध्ये विचार केला तर जी या रिजनची वास्तविकता अशी आहे की 14 रुपयापासून 20-25 रुपयापर्यंत अगदी 22 रुपये मॅक्झिमम अशाच परिस्थितीमध्ये तुमचं दूध उतरल्या जात आहे आणि ते जर आपल्याला बदलायचं असेल तर तो एक तर मार्केटिंग आपल्या हातात घ्यायला पाहिजे किंवा मग आपली दुधाची प्रत अशी पद्धतीने करायला पाहिजे की त्याला प्रीमियम ब्रँड करून विकायला पाहिजे आणि प्रीमियम ब्रँड करून जर आपल्याला विकायचं असेल तर आपल्याला त्याला एक चांगलं ब्रँडिंग करून विकायला पाहिजे आणि ते ब्रँडिंग म्हणजे आपलं ऑर्गॅनिक मिल्क या हिशोबाने आपण होऊ शकतो. ऑर्गॅनिक मिल्क जर आपल्याला तयार करायचं जर असेल तर आपण जसं आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की आपल्याकडे जे उपलब्ध गाई आणि म्हशींच्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर ह्या सर्व पद्धतीसाठी जे अनुकूल गाई म्हशींच्या जाती आहेत त्या आपल्याकडे सुदैवाने उपलब्ध आहेत, त्या ज्या की आपल्या ह्या वातावरणाशी समरूप होऊन चांगल्या पद्धतीचं उत्पादन इथं आपण देऊ शकतात. याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, मी एक छोट्या एक मुद्दा त्याच्यासाठी टच करतो, ज्याच्यामध्ये की पहिलं मी सांगितलेलं आहे की जमीन असणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर मिश्र शेती असणं तुमच्याकडे गरजेचं आहे, त्याच्यानंतर प्रतिकूल हवामानात सोबत चालणाऱ्या गाई मशीन आपल्याकडे असायला पाहिजे आणि सुदैवाने ते आपल्याकडे आहेत. आणि याच्यासोबत आपल्याला काय करायला पाहिजे की जो निवाऱ्याची व्यवस्था आहे, जनावरांसाठी मोकळी हवा किंवा सूर्यप्रकाश, त्यांच्या प्राकृतिक गरजेनुसार त्यांना जे काही नॅचरल एन्व्हायरमेंट लागतं ते त्यांना उपलब्ध असायला पाहिजे. त्याच्यानंतर पशुखाद्याचा जर आपण विचार केला, मिश्र पद्धतीचा उपयोगच ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंड्रीमध्ये याच्यासाठी होतो, कारण पशुखाद्यामध्ये जो लागणारा खर्च जो आहे म्हणजे जे ॲग्रिकल्चर जे प्रोड्यूस आहे जे आपण पशुखाद्य म्हणून वापरतो तो पूर्णतः ऑर्गॅनिक फार्मिंगमधनं किंवा ऑर्गॅनिक प्रोडक्शन सिस्टीममधनं आपल्याला आला पाहिजे किंवा तो उपलब्ध असायला हवा. अशा पद्धतीने जेव्हा आपण चेंज करतो किंवा मग कन्व्हेन्शनल जे आपण सध्या पारंपरिक करतो आहे त्याच्यामधनं आपल्याला ऑर्गॅनिकमध्ये जर जायचं असेल आणि आपले फार्म जर ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन जर करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी साधारणतः एक 12 महिन्याचा काळ आपल्याला लागतो आणि पुढील 4 ते 5 वर्षामध्ये आपला फार्म हा संपूर्णतः ऑर्गॅनिक म्हणून आपण सर्टिफिकेशन करून घेऊ शकतो. त्यानंतर जनावरांसाठी जे पाणी आहे नैसर्गिक त्यांच्या गरजेनुसार त्यांना पुरेल एवढं स्वच्छ, ताजं आणि सदैव पाणी त्यांच्या गोठ्यामध्ये उपलब्ध असायला पाहिजे, कारण ऑर्गॅनिक जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये ॲनिमल वेलफेअर म्हणजे पशूंचं जे कल्याण आहे, पशुकल्याण, त्याच्यावर सगळ्यात जास्त भर दिला जातो आणि त्याच्यामुळं त्यांच्या प्राकृतिक ज्या गरजा आहेत पाण्याच्या, खाण्याच्या, फिरण्याच्या आणि आराम करायच्या त्या सर्व त्याच्यामध्ये अंतर्भूत होतो आणि त्याच्यामुळं त्यांना जनावरांना एक नैसर्गिक वातावरण जेवढं ते निसर्गाच्या जेवढ्या जवळ राहतील तेवढं ते ऑर्गॅनिक प्रोडक्शनच्या देखील जवळ राहतील असं एक म्हणणं योग्य नाही, म्हणजे अतिशयोक्ती नाही होणार. त्यानंतर जनावरांना त्यांच्या प्राकृतिक गरजेनुसार त्यांना मुक्तपणे त्यांना फिरायला द्यायला पाहिजे आणि त्यांना आराम करायला द्यायला पाहिजे आणि त्यांची जी रखरखावट आहे, ज्यांची ठेवण आहे ती स्वच्छंदपणे त्यांचा स्वभाव दिसेल अशाच पद्धतीने असायला पाहिजे.
परत मी जसं सांगितलं की फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे देशी गोवंश उपलब्ध आहे, चांगल्या जातीचे गोवंश आणि संसाधन आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यामुळं जनावरांसाठी आपल्याला बाहेरून जनावरं ह्या कामासाठी आणण्याची गरज नाही. आपल्याकडे जे जनावरं आहेत त्यांना आपण पारंपरिक पद्धतीने नियर टू ऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनिकच्या फार जवळजवळ करतच आलेलो आहे. फक्त एवढंच करायचं आहे की आता त्यांना कम्प्लीट ऑर्गॅनिकमध्ये आपल्याला जर कन्वर्ट करायचं असेल तर आपली जनावरं स्थानिक जी आपल्या हवामानाशी समरूप झालेली आहे ती जनावरं आपण निवडू शकतो. नंतर मग त्यांच्या प्रजननासाठी जर आपल्याला निवडायची असेल तर शक्यतो आपल्या कळपातलेच जनावरं आपण निवडायची, आणि जर शक्य नसेल आपल्या कळपातली चांगल्या पद्धतीची जनावरं, चांगल्या उत्पादन क्षमतेची जनावरं आपल्याकडे नसतील तर ती देखील जनावरं आपण प्रजननासाठी जिथे ऑर्गॅनिक प्रोडक्शन केल्या जात आहे अशा कळपातनं आपण ती जनावरे घेऊ शकतो आणि त्यांचं प्रजनन हे करू शकतो. ऑर्गॅनिक सिस्टीममध्ये जसं मी सांगितलं की त्यांच्या वेलफेअरवर, त्यांच्या प्राकृतिक जे स्वभाव आहे त्याच्यावर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे. त्याच्यामुळं त्यांचं जे ब्रीडिंग आहे ते देखील जेवढं नॅचरल आहे, जेवढं नैसर्गिक पद्धतीनं आहे तेवढ्या नैसर्गिक पद्धतीनं आपल्याला ते करून घ्यायचं आहे. उपचारासाठी हा एक फार मोठा विषय आपल्याकडे सध्या येतो की ऑर्गॅनिकमध्ये मग औषधी उपचार कसा करायचा. ऑर्गॅनिकमध्ये आपण जनरली आपण काय करतो की आयुर्वेदिक जे औषधी आहे उपलब्ध आहेत. आजकाल ॲनिमल ट्रीटमेंटसाठी आयुर्वेदिक औषधींचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो, होमिओपॅथिक किंवा आयुर्वेदिक औषधींचा. तर त्याचा आपण सेफली जो यूज आहे तो ऑर्गॅनिक प्रोडक्शन सिस्टीममध्ये करू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त आता जे नवीन नियम आहे त्याच्यामध्ये आपण जे अँटीबायोटिक्स वगैरे आपण सांगतो की ऑर्गॅनिक प्रोडक्शन सिस्टीममध्ये अँटीबायोटिक बिलकुल वापरायची नाही, असं नाही आहे. जिथं आजार आहे, जिथं आजाराचं निदान होतं आणि त्यासाठी एखादी अँटीबायोटिक जर वापरायची असेल तर आपण ती वापरू शकतो, प्रोव्हाइडेड ऑर्गॅनिक सिस्टीममध्ये त्या अँटीबायोटिकचा जो काही विड्रॉल पिरियड असेल तो विड्रॉल पिरियडपर्यंत तुमची जी प्रोडक्शन आहे, जे प्रोडक्ट्स आहेत ती मात्र ऑर्गॅनिक म्हणून आपण विकू शकत नाही. त्यामुळे आजारी जनावरं आणि त्यांच्या जे काही शुश्रूषा करायची आहे त्यासाठी आपण कन्व्हेन्शनल आणि त्यासोबत आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक याचा देखील उपयोग करू शकतो. लसीकरणाचा देखील एक गैरसमज असा आहे की लसीकरण करायचं किंवा नाही करायचं, ऑर्गॅनिक सिस्टीममध्ये लसीकरण करायची गरज नाही. ह्याच्यासाठी तो कॉन्सेप्ट याच्यासाठी होता की बेसिकली ही जनावरं आपल्या स्थानिक पातळीची असल्यामुळे आपल्याला त्याची काही गरज पडणार नाही आणि आपण व्यवसाय जे व्यवस्थापनातील जे बदल आहेत ते जर आपण केले, जनावरांना व्यवस्थित जर ठेवलं तर कदाचित आपल्याला आजार उत्पन्न होण्याची स्थिती आपल्याकडे नसणार आहे आणि म्हणून आपल्याला लसीकरण करायची गरज नाही. पण आपण जिथं ज्या भागामध्ये आजाराचा प्रादुर्भाव आहे त्या भागामध्ये आपण हे लसीकरण नक्की करू शकतो. दुसरं एक म्हणजे सरांनी जसं सांगितलं की संप्रेरक म्हणजे हॉर्मोन्सचा वापर हा या सिस्टीममध्ये बिलकुल वापरण्यात येत नाही. जसं त्यांनी सांगितलं की ऑक्सिटोसिनचा वापर आपण मिल्क लेट डाऊनसाठी किंवा दूध काढण्यासाठी करतो, तो उत्पन्न आपल्याला या सिस्टीममध्ये करता येत नाही. पण अजून इथं पण एक गैरसमज असा आहे की जर संप्रेरकांचा वापर या सिस्टीममध्ये करायचाच नाही तर मग ट्रीटमेंटमध्ये करायचा का नाही, तर डेफिनेटली ट्रीटमेंटमध्ये संप्रेरकांचा वापर आजार आणि आजारासंदर्भात जे त्यांची उपचार आहे त्याच्यामध्ये जे काही मेडिकल फॉर्म्युलेशन्स आहेत त्यांचा देखील वापर आपण त्याच्यामध्ये करू शकतो. जसं दूध देणाऱ्या गायी आहेत तसंच त्यांना आपले जे वळू आहेत किंवा मग जे बैल आहेत त्यांचा देखील आपण चांगल्या पद्धतीनं पालनपोषण करणं ह्या ऑर्गॅनिक सिस्टीमची, जसं वेलफेअरवर जास्त भर आहे असं म्हटलं की त्याच्यामध्ये ते वेलफेअर सिस्टीममध्ये तुम्हाला ते जे वळू आहेत किंवा मग जे भार वाहण्यासाठी आपण जनावरं वापरतो त्यांचा देखील आपल्याला व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. ह्या सिस्टीममध्ये पूर्ण जी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे सर्टिफिकेशन तुम्हाला जेव्हा भेटायला लागेल किंवा ज्याची जेव्हा गरज पडेल आपल्याला, तेव्हा आपल्याकडे ऑथेंटिक प्रूफ हवं आहे की आपलं जे सिस्टीम आहे हे ऑर्गॅनिक आहे किंवा ऑर्गॅनिक थ्रू गेलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला ज्या नोंदी आहेत, जे इन्फॉर्मेशन तुम्हाला जी ठेवायला लागते त्याच्या सर्व नोंदवही जे आहे त्या नोंद पुस्तिकेमध्ये असणं गरजेचं आहे. मायनर ज्या नोंदी असतील तेथून ते जे मेजर आहेत त्या सर्व त्याच्यामध्ये जर असल्या तर ते सर्टिफिकेशन जे एजन्सी येतात त्यांना ते व्हेरीफाय करायला सोपं जातं की तुम्ही कधीपासून देताय, जनावरं कुठून आणली, कशा पद्धतीची होती, तुम्ही चारा कुठून आणला, चारा कुठून उत्पादन केला, चारा कशा पद्धतीने दिला, औषध वापरले का, कधी वापरले, किती दिवस वापरले, त्यावेळेला तुम्ही त्या त्या प्रोडक्ट्सचं काय केलं, ह्या सर्वांसाठी आपल्याला त्याची व्यवस्थित पद्धतीने नोंद पुस्तिकेत नोंद असणं हे गरजेचं आहे. आणि ते आपल्या ॲज अ शेतकरी म्हणून आपल्या फायद्याचं होतं कारण ते आपल्याला सर्टिफिकेशनच्या प्रोसेससाठी मदत करतं.
शेणखताचा वापर जसं असतो, हा सिस्टीमच एक पूर्ण लोकल रिसोर्सेस बेस्ड सिस्टीम असल्यामुळं शेणखत जे तयार होतं किंवा बाकीचे जी काही वस्तू आपल्याकडे मलमूत्र तयार होतात या सिस्टीममधनं, त्याचा वापर आपण आपल्या जमिनीच्या सुपीकता वाढवण्यासाठी आपण नंतर करू शकतो आणि ते देखील आपण प्रक्रिया करून त्याला करू शकतो. जसं की आपण कंपोस्ट वापरा किंवा मग कंपोस्टच्या नंतर आपण गांडूळ खत करून देखील त्याचा वापर करू शकतो. जसं मी म्हटलं की ॲनिमल वेलफेअर ह्या सिस्टीममध्ये फार महत्त्वाचं आहे, तसंच ह्युमन वेलफेअर देखील या सिस्टीममधला एक फार महत्त्वाचा भाग आहे. तुमच्याकडे वापरण्यात येणाऱ्या जी काही लोकं आहेत, म्हणजे जी कामगार आहेत, त्यांचं देखील वेलफेअर तुम्हाला महत्त्वाचं आहे, त्यांचं देखील वेलफेअर ठेवणं महत्त्वाचं आहे. या सिस्टीममध्ये कुठेही तुम्हाला एक भेदभाव किंवा मग अन्याय असं होता कामा नये फार्मर्स ज्या वर्कर्सवर. त्याचसोबत एखादी बालमजदुरी वगैरे असेल तर ती देखील आपल्याला इथे बिलकुल चालत नाही आणि तशा पद्धतीची जर सिस्टीम असेल तर ती ऑर्गॅनिक प्रोडक्शनमध्ये होत नाही. ऑर्गॅनिक प्रोडक्शन जेव्हा आपण सर्टिफिकेशनचा विचार करतो तर त्यावेळेला आपल्याला त्याला ब्रँडिंग जे आहे किंवा त्याच्यामध्ये जे पॅकेजिंग आहे त्याचं देखील आपल्याला ध्यान ठेवावं लागतं की पॅकेजिंगमध्ये तुमचं ऑर्गॅनिक किंवा नॉन ऑर्गॅनिक किंवा कशा पद्धतीचं प्रोडक्शन आहे हे तुम्हाला स्पेसिफाय करावं लागतं आणि याच्यासाठी तुम्हाला सर्टिफाईंग एजन्सीजचं जोपर्यंत रिकग्निशन नाही भेटत तोपर्यंत तुम्ही तो ब्रँड ॲज अन ऑर्गॅनिक म्हणून वापरू शकत नाही. आणि त्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलरली जे ब्रँडिंग आहे त्यानुसार देखील आपल्याला आपल्या जी उत्पादन प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ह्या जी मी आतापर्यंत जे सांगत होतो की जेव्हा ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन करायचं असेल तेव्हा ते आपल्याला काही एजन्सीज आहेत ज्या ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन्स करतात. तर त्या कुठल्या एजन्सी आहेत, मी बस एक चार्ट आउट करून एजन्सीजचं नाव लिहिलेलं आहे. पुण्याची एक एजन्सी आहे, मुंबईची एक एजन्सी आहे आणि औरंगाबादची एजन्सी आहे जी की ह्या रिजनमध्ये किंवा महाराष्ट्र रिजनमध्ये आहे आणि बाकीच्या ज्या रिजन्समध्ये आहे त्या मी बाकीच्या फक्त लिस्ट आउट करून ठेवलेल्या आहेत. तर ह्या ज्या एजन्सीज आहेत यांच्यामार्फत आपले फार्म्स जे आहेत हे आपण ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन्स करून घेऊ शकतो. थोडक्यात सिम्पलमध्ये मी तुम्हाला ऑर्गॅनिक प्रोडक्शन सिस्टीमबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचे काही शंका जर असतील तर कृपा करून आता विचारा. मला आयोजकांतर्फे एक छोटीशी सूचना आलेली आहे की या कार्यशाळेत ॲग्रोविजनच्या डेअरीविषयक कार्यशाळेत येऊन डेअरी सुरू केलेल्या व्यावसायिक जर असलेस तर तुम्ही कृपया करून समोर यावं. या कार्यशाळेमध्ये येऊन त्याच्यानंतर मग प्रेरित होऊन एखादा डेअरी व्यवसाय ज्यांनी सुरू केलेला आहे असे व्यावसायिक कृपा करून तुमच्यापैकी एक प्रातिनिधिक स्वरूपात असतील तर समोर यावं. डेअरी हा व्यवसाय करायचा आहे तुम्हाला, म्हणजे समजा जर मागच्या वर्षीचे कोणी असतील ज्यांनी आता चालू केलं असेल तर कृपा करून तसे देखील जर कोणी असेल तर कृपा करून या इकडं. लिहितोय तो घेऊन घ्या. सध्या तो स्क्रीनवर लिहिलेला आहे मी नंबर दिसतोय का? 7350 686 380. धन्यवाद सर.